मी सत्यपाल महाराजांना विनंती करतो की आमच्या सगळ्या उपस्थित शेतकरी बांधवांशी आपण संवाद साधावा. आदरणीय रडी दादा तुपकर साहेब, मला काल परवा उपोषणला बसले, कळलं, म्हटलं सरकारनं ऐकलं सण, परंतु आता 4था दिवस आहे, तब्येत त्यांची ढासळून राहिली, म्हणजे जास्त आरोग्य बरोबर नाही, पण ते माझ्या प्रेमापोटी एक अंतरंगातला जिव्हाळा म्हणून ते बोलले. अर्थात त्याचा चेहरा आरोग्य काही बरोबर नाही, म्हणून माझी सरकारलाही विनंती राहील, कारण तुपकर दादांना काही होणं, त्यांच्या तब्येतला काही परिणाम होणं हे सरकारची जबाबदारी राहील. कारण हा जो अन्न त्यागाचं उपोषण चालू आहे ते माझ्या शेतकरी राजासाठी. तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळाचे लक्ष तुझकडे वळो. ज्या माणसाच्या विहिरीतच नाही तपोऱ्यात काय येईल, ताटातच नाही तर मागणाऱ्याला काय देईल. असं बाबू गव्हर्नमेंट सरकारला माझी विनंती नाही, सरसकट कर्ज माफ करा. तुपकर साहेबांचा तो लढा आहे. आता त्याच्यात गाडीच नाही पाहिजे, घोडा पाहिजे नाही, अलग अलग मनी नाही नाणं आणि पोहाळे बांधणं. अरे करोडो रुपयाचे भ्रष्टाचार चालू आहेत तुमचे. 5 वर्षामध्ये अब्जोपती बनून राहिले तुम्ही, आणि शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ करायला तुमच्याकडे पैसा नाही. असं कसं? प्रत्येक गोष्टीवर महागाई वाढून राहिले, तुम्ही टॅक्स जमा करून राहिले, आणि शेतकऱ्यासाठी पैसे नाही. आम्हाला आता कोणती तुपकर साहेब बोलून राहिले, त्याकरता बेमुदत अन्न त्याग आंदोलन कशासाठी आहे? कर्जमुक्ती, विम्याचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा. म्हणून माझी प्रार्थना आहे, आता तुम्ही पाहून राहिले महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन चालू आहेत. तुम्ही जर लवकर ऐकलं नाही तर त्याचे परिणाम तुम्हाला वाईट भोगावे लागतील. कारण ज्या माणसानं अनेक वर्षापासून तुपकर साहेबाचं जीवन पाहतो, जर विकाऊ असते तर मागच्या दरवाजाने विकले गेले असते, परंतु ते शेतकऱ्याचे टिकाऊ नेते आहेत. नेते म्हटल्यापेक्षा शेतकऱ्याचा मित्र आहे, या राबणाऱ्या राबूचा मित्र आहे. म्हणून माझी प्रार्थना सरकारला पुन्हा आहे की त्यांनी तुपकर साहेबांचा आरोग्य हे जर चांगलं ठेवायचं असेल तर कर्ज माफ करून टाका सरसकट, आणि विम्याच्या बाबतीत जे तुपकर साहेबाची मागणी आहे सरकारनं पुरी करा, नाहीतर उद्या हाहाकार मचेल, त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. आम्ही आदरणीय रामदास दादा खडसे अकोटवरून आम्ही मित्रमंडळी आलो, संदीपपाल महाराज, रामपाल महाराज, इथं नेहमी दररोज लोक भेटीला येत आहेत. काही लोक आंदोलन करून राहिले, कोणी अकोला जिल्ह्यात करून राहिलं,
म्हणून सरकारला पुन्हा माझी प्रार्थना आहे. नाहीतर माझंही येण्याचं काय कारण? माझे मित्र आहेत जीवाभावाचे, न विकणारे. आज आम्ही देशाची परिस्थिती पाहून राहिलो, केवढी बिकट झाली. आणि त्याच्या शेतकऱ्याच्या पेरणीचा टाइम 7 जून पासून आतापर्यंत कुठं पाणी पडते, कुठं पडत नाही. बी बियाणे महाग झाले, खत, औषधी सर्व महाग झालं. शेतकऱ्याच्या घरात सोयाबीनचा दाणा नाही आणि सोयाबीन महाग झालं. कापसाचं बोंड आमच्या घरात नाही आणि कापूस महाग झाला. आता महाग झाला तो आमच्या शेतकऱ्याच्या काय कामाचा? म्हणून शेतकऱ्याला जर कर्जमाफी दिली तेही सरसगट आणि विम्याचा प्रश्न सोडवला तर तेवढंच शेतकऱ्याच्या ताटात काही ना काही देण्यासारखं होईल. तुम्ही आमदार खासदार खरेदी करून राहिले 50 लाख नाही 1 कोटी. पण या शेतकऱ्याचा विचार करावा. तुम्हाला तिकडे द्यायले आहेत मग शेतकऱ्याला काय का नाही द्यायले? जब किसानों की देखो भलाई हमने खुशियां मनाई. माझ्या शेतकऱ्याचं कल्याण करण्याकरता माझा शेतकरी सुखात जगावा. अरे आम्ही पाहतो शेतकरी लोक दवाखान्यात जातात तर अर्धी औषधी मागतात हो, की आम्हाला अर्धी द्या. अर्धीचे पैसे तो मेडिकल वाला म्हणते जास्त झाले, म्हणते यातली कमी करा. 1 प्रकारची गोळी कमी करा आणि 3 प्रकारच्या द्या. आता सांगा 4ही प्रकारच्या घेतल्याशिवाय गोळ्या आरोग्य बरोबर होणार नाही. म्हणून आज एवढी शेतकऱ्यावर परिस्थिती आहे. तुम्ही पहा शेतकऱ्याचे रक्त पेणारे ढेकणं कोण आहेत? आम्ही पाहतो भांडवलदार, पुढारी, भ्रष्टाचारी अधिकारी, शेंगदाण्यात दगड टाकणारे, भेसळ करणारे, यायच्या बिल्डिंगा सर्व आहे. माझ्या शेतकऱ्याला त्या बाईने बैल मेला म्हणून बैल नव्हता म्हणून एका बाईने मुख्यमंत्र्यानं बैल दिला. आता आपल्या आवाजामुळं शेतकऱ्याकरता चिल्लावल्यामुळं तुपकर साहेबासारखे म्हणून त्यांना एकाले बैल दिला. तर आम्ही बाकीचे तर बैलच आणणार, आम्ही फक्त राबूनच राहिलो ना. बैलासारखी आमची परिस्थिती झाली. आणि म्हणून आमचे आदरणीय संदीप पाल महाराज सुद्धा, कारण एक माणूस 10-10, 20-20 हजार लोक घेऊन बसतात. आपल्या अमरावती जिल्ह्याचे संदीप पाल महाराज गीते, रामपाल महाराज, मी विनंती करतो संदीप पाल महाराज यांना की 2 मिनिट, कारण भाऊचे प्रेमी आम्ही आहो. हम भाऊ का दिल ऐसा संभालते, दिल ऐसे संभालता हूँ जैसे जेवर संभालता है कोई, और आईना देखकर तसल्ली हुई मुझे भी जानता है कोई. भाऊ, माझी पत्नी मरण पावली, तिचं देहदान करताना तुपकर साहेब हजर होते, माझ्या आईच्या देहदानाला हजर होते, माझ्या वडिलाच्या नेत्रदानाला हजर होते. असं आमचं सर्वांचं, शेतकऱ्यांचं, तुपकरांचं असं नातं आहे. मी का आवडतो? मी शेतकऱ्याचे विषय मांडतो, मी देव नाही सांगत. मला अध्यात्म समजत नाही, पण माझ्या शेतकऱ्याचं दुःख समजते की तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळाचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानवतेचे तेज झळझळो, विश्वा माझी या योगे. माझा शेतकरी माणूस म्हणून जगला पाहिजे.
त्याचे हाल होऊन राहिले. म्हणून सरकारनं पुन्हा संदीप पाल महाराज थ्रू आम्ही तेच बोलू, उद्या हाहाकार मचून टाकू आम्ही. म्हणून मी संदीप पाल महाराज विनंती करतो, आमचे बाबर टेलर, आपण शेतकरी मायबाप इथं धावून आलो, मी पाहून राहिलो प्रत्येकांच्या चेहऱ्यावर दुःख आहे की हे अन्न त्याग आंदोलन समाप्त झालं पाहिजे. मी पुन्हा आलो, सरकारला विनंती करतो की आपण लवकरात लवकर विचार करावा, नहीं तर आग लग गई इस देश को बचाई क्या है, बच गए मैं तो समझ लो जलाई क्या है. अशा या कठीण परिस्थितीत तुपकर साहेबांना वाचवायचं असेल, शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर त्यांनी सरसगट कर्जमाफी करावी आणि मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण कराव्या. संदीप पाल महाराज